Okay, good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to learn the third chapter HCF and LCM. Before that we have to recall some part from the previous year or previous standard. Prime number. What is prime number? A number which is divisible by only one and itself is called as the prime number. म्हणजे काय? समजा 3 घेतला. या 3 ला आपण कशाने डिवाइड करू शकतो? आता 1 ने सगळ्यांना डिवाइड करता येतं. म्हणजे 1 हा सगळ्यांचाच फॅक्टर असतो. तर याला फक्त आपण 3 नेच डिवाइड करू शकतो. म्हणजेच तो डिवाइडेड बाय इटसेल्फ म्हणजे हा प्राइम नंबर झाला. आता 4 प्राइम होईल का? नाही होणार, कारण या 4 ला आपण 4 ने पण डिवाइड करू शकतो आणि 2 ने पण डिवाइड करू शकतो. म्हणजे 4 काय झाला? प्राइम नंबर नाहीये. ओके. नंतर 5. येस, 5 is a prime number because it is divisible by 1 and 5. Again 7. 9 होणार नाही. 9 ला 3 ने पण डिवाइड करता येतं, 9 ने पण येतं. आणि हा 11, याला फक्त 11 ने डिवाइड करता येतं आणि 1 ने डिवाइड करता येतं. मग असं जे काही असतील त्यांना आपण काय म्हणणार आहे? प्राइम नंबर्स. को प्राइम नंबर्स म्हणजे काय? किंवा त्यालाच रिलेटिव्हली प्राइम म्हणतात, त्यालाच म्युच्युअली प्राइम नंबर्स म्हणतात. म्हणजे काय? तर 2 नंबर्स which have only 1 as a common factor are said to be co-prime. Co-prime कोणाला म्हणायचं? की ज्यांच्यामध्ये 1 हा एकच कॉमन फॅक्टर आहे. आता 3 आणि 8 याला 1 ने डिवाइड करता येतं, याला 1 ने येतं. मग 3 ने 8 ला डिवाइड करता येत नाही, 8 ला 3 ने करता येत नाही. बरोबर आहे. अशी जी काही जोडी असेल तिला म्हणणार आपण को-प्राइम. 4 9 तसाच आहे, 21 22 आहे, 23 24 आहे, असे अनेक आपण शोधू शकतो. पुढचं आहे ट्विन प्राइम नंबर्स. ट्विन प्राइम नंबर कोणाला म्हणायचं? की इफ द डिफरन्स बिटवीन टू को प्राइम नंबर्स इज 2, द नंबर्स आर सेट टू बी ट्विन प्राइम नंबर्स. आता हे सुद्धा को प्राइम नंबर्स आहेत. 3 आणि 5, 5 आणि 7, 11 आणि 13, 29 आणि 31, हे पण को प्राइमच आहे. पण यांना ट्विन का म्हणणार? तर दोघांमधला डिफरन्स 2 आहे. 5 - 3 = 2, 7 - 5 = 2, 13 - 11 = 2 आणि 31 - 29 = 2. अशा पद्धतीने ह्या 3 डेफिनेशन लक्षात ठेवा. याच्यावरती पूर्ण चॅप्टर आपल्याला बघायचं आहे. ओके, नाउ लेट अस चेक द प्राइम नंबर्स. प्राइम नंबर कोणते कोणते बघा. आता 1 जो आहे, 1 इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट. 1 सोडून द्या, तो प्राइम पण नाहीये, कंपोजिट पण नाही. कंपोजिट नंबर कोणाला म्हणणार? की जो मल्टिप्लिकेशन तयार झालाय, 2 किंवा 3 नंबरच्या मल्टिप्लिकेशन तयार झालाय, त्याला आपण कंपोजिट नंबर म्हणतो. जसं 6 आहे, 2 × 3 हा कंपोजिट नंबर झाला. 4 2 × 2 हा कंपोजिट नंबर झाला. 8 2 × 2 × 2 किंवा 4 × 2 कंपोजिट झाला. 9 3 × 3 किंवा 10 5 × 2 हे कंपोजिट नंबर झाले. ती एक डेफिनेशन लक्षात ठेवा. आता आपण बघणार आहे प्राइम नंबर्स. प्राइम नंबर म्हणजे काय? की ज्याला फक्त 1 ने डिवाइड करता आलं काय पाहिजे किंवा इटसेल्फ डिवाइड करता आलं पाहिजे. आता 1 सोडून द्या. 1 हा नायदर प्राइम नॉर कंपोजिट आहे, मग हा पहिला प्राइम झाला. आता 2 इज द ओनली वन इव्हन प्राइम नंबर, सममधला, की ज्याला 2 ने भागला असा एकच प्राइम नंबर जो आहे तो 2 आहे. नंतर 3 सुद्धा प्राइम आहे. 4 नाही आहे, 5 प्राइम आहे, 6 नाही आहे, 7 आहे, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11 प्राइम आहे, 13 प्राइम आहे, 14 नाही, 15 16 17 18 नाही, 19 प्राइम आहे, 21 ला डिवाइड करता येतं 7 ने, 22 23 ला कशाने डिवाइड करता येत नाही. नंतर 24 करता येतं, 25 26 27 28 ला पण करता येतं, 29 ला आपण कशानेही डिवाइड करू शकत नाही. 31 ला करता येत नाही, 32 ला करता येतं, 33 34 35 36 37 सुद्धा प्राइम आहे. 38 यालाही 30 ने डिवाइड करता येतं. 40 41 ला कशाने डिवाइड करता येत नाही. 42 43 आता हा 43 जो आहे त्याला डिवाइड करता येतं का कशाने? आपल्याला 22 दुणे 44 होतात आणि 21 दुणे 42 होतात, म्हणजे मधला नाहीच आहे, म्हणजे याला सुद्धा कशाने डिवाइड करता येत नाही. 44 ला येतं, 45 46 47 जो आहे तो पण प्राइम आहे. 48 नाही, 49 50 51 52 53 प्राइम आहे. 54 55 56 57 59 हा 58 59 सुद्धा प्राइम आहे. 60 नाही आहे, मग 61 जो आहे तो सुद्धा प्राइम आहे. 62 63 64 65 66 67 हा सुद्धा प्राइम आहे. 68 नाही आहे, 69 प्राइम नाही आहे, 70 नाही आहे, 71 हा प्राइम आहे. 72 73 हा सुद्धा प्राइम आहे.
74, 75, 76, 76, 78, 79 प्राइम है, 80 नहीं है, 81. Okay, now see the remaining part. In this line, 83 is a prime number. Again, 89 is a prime number. Here only 97. एवढे प्राइम नंबर्स आहेत. साईडला लिहून घेऊ आपण एक एक. इथून इथपर्यंत किती दिसत आहेत? 2, 3, 5, 7. 2, 3, 5, 7. नंतर 11, 17, 19. 11, 17, 19. थर्ड रो मध्ये 23. 23. नंतर पुढे 29. इकडे 31, 37. 31, 37. इथे 41, 43. 47. 53. 59. 61. 67. 71 आणि 73. पुढचा 79, 83, 89 आणि 97. आता हे प्राइम नंबर जर काउंट केले तर 1 to 25 पर्यंत पहिल्या याच्यात लिहिले बघा आपण. किती येतात 1 to 25 पर्यंत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके. पुढे 26 पासून 50 पर्यंत, 26 ते 50 किती काउंट होतात बघा? 1, 2, 3, 4, 5, 6. ही लाईन. 51 to 75 इथे 1, 2, 3, 4, 5, 6. 75 पर्यंत 6. आणि पुढचे 1, 2, 3 आणि 4 फक्त. म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला तर 1 to 100 पर्यंत प्राइम नंबर्स किती आहेत? एवढे. 6, 6, 12, 8, 20 आणि 4, 24. 24 फक्त जे नंबर्स आहेत ते प्राइम आहेत. कसे चॉईस केले ते लक्षात घ्या. एवढं सगळं करण्याची गरज नाही, फक्त ती लाईन लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला बाकी सगळे उत्तरं लिहायला सोपं जाईल. Okay, now see practice set 10. First question is which number is neither a prime nor a composite number? मागच्या टेबलमध्ये आपण पाहिलं होतं की 1 हा प्राइम पण नाहीये आणि कंपोजिट पण नाहीये. त्याचा आन्सर फक्त 1. Which of the following are pairs of co-primes? Co-primes कोणाला म्हणायचं? की ज्याला फक्त 1 ने डिवाइड करता येतं किंवा ज्या पेअरमध्ये यांना फक्त यांचा कॉमन फॅक्टर 1 असेल तर तो विचारात घेऊच नका, त्याच्या डोक्यात घ्यायची गरज नाही. दुसरा एखादा फॅक्टर आहे का की ज्याने या दोघांमध्ये आपल्याला डिवाइड करता येत नाही? दुसऱ्या कोणीच कशाने डिवाइड करायचा प्रश्न येत नाही, फक्त 1 ने डिवाइड करता येते त्यांना. तर आता 8 आणि 14 जर घेतला त्याला 2 ने पण डिवाइड करतात, याला 2 ने करता येतं, म्हणजे 2 हा त्यांचा कॉमन फॅक्टर आहे. म्हणजे हे जे आहेत याला को प्राइम म्हणणार नाही. इथे जर विचार केला तिथे आपण 4 जो आहे याला 1 नेच डिवाइड करता येईल. दुसरा असा एखादा नंबर नाही की ज्याने 4ला पण डिवाइड केलं जाईल आणि 5ला पण डिवाइड केलं जाईल. म्हणजे को प्राइम पहिली पेअर कोणती आली आपली? 4 आणि 5. अँड दुसरी कोणती? इथे पण बघा, इथे पण आपण असे एखादा नंबर नाही आहे की ज्याने या दोघांना पण डिवाइड करता येईल. म्हणजेच काय झाला? 17 आणि 19 ही को प्राइमची जोडी तयार झाली. 27, 15 याला आपण 3 ने डिवाइड करू शकतो, याला पण करता येतं. म्हणजे 3 हा यांचा कॉमन फॅक्टर आहे. को प्राइमचं कन्सेप्ट लक्षात घ्या. पुढे लिस्ट द प्राइम नंबर्स फ्रॉम 25 to 100. 25 पासून 100 पर्यंत कोणते प्राइम नंबर्स आहेत आणि त्यांची संख्या किती आहे? इथे लिहिले आपण. 1 to 20 पर्यंत 8 आहेत. इथे 26 ते 50 पर्यंत 6 आहेत. नंतर 51 ते 75 पर्यंत 6 आहेत. 76 ते 100 पर्यंत 4 आहे. आपल्याला विचारले कोणते बघा? लिस्ट द प्राइम नंबर्स फ्रॉम 25 to 100. म्हणजे हे पुढचे, हे सोडून द्या इथपर्यंतचे. मग 100 पर्यंत हे सगळे कशामध्ये आले? याच्यामध्ये. सगळी लिस्ट ती लिहावी लागेल. 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79,
83, 89 आणि 97. आणि हे किती आहेत इथून सगळे? तर वरचे 8 सोडून द्या. 24 मधून 8 गेले 16. दे आर 16. दे आर 16. 16 ते प्राईम नंबर्स जे आहेत इन बिटवीन 25 to 100. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ओके, आता इथे आपल्याला जे क्वेश्चन विचारले त्याच्या अगोदर आपण थोडी एक लिस्ट तयार करून घेऊ की जे आपल्याला कायम उपयोगी पडेल. ट्विन प्राईम नंबर्स. ट्विन प्राईम नंबर्स कोणाला म्हणतो की ज्या दोघांमधला डिफरन्स 2 पाहिजे फक्त. आता 2 आणि 3 डिफरन्स 1 होतो. 3 आणि 5चा ही पहिली पेअर आहे की ज्याचा डिफरन्स 5 मधून 3 मायनस केला तर 2 उरतो. सेकंड पेअर बघा पुढची 5 आणि 7 याच्यात पण डिफरन्स 2चा आहे. ही एक पेअर मिळाली. थर्ड पेअर बघा इथे 7 आणि 11 4 डिफरन्स आहे. 11 आणि 17 6 डिफरन्स आहे. 17 आणि 19 परत 2चा डिफरन्स आहे म्हणजे 17 अँड 19. 19 आणि 23 याच्यामध्ये 4चा डिफरन्स आहे, ती येत नाही ट्विन प्राईममध्ये. नंतर 23 आणि 29 याच्यात 6चा डिफरन्स आहे, पण या दोघांमध्ये 2चाच डिफरन्स आहे इथे म्हणजे 29 आणि 31. नंतर 5 नंबरला येते, इथे 6चा डिफरन्स आहे, इथे जास्त आहे, इथे 2चाच आहे म्हणजेच 41 43. या दोघांमध्ये पण जास्त आहे, या दोघांमध्ये पण जास्त आहे. 6 नंबरला आता इथे यांच्यात जास्त आहे, इथे पण जास्त आहे. हां इथे 2च आहे 61 आणि 59 म्हणजे 59 आणि 61. नंतर इथे जास्त आहे, इथे जास्त आहे, इथे 2च आहे बघा परत 71 आणि 73. नंतर या दोघांमध्ये जास्त आहे, इथे जास्त आहे, इथे जास्त आहे, इथे जास्त आहे. संपलं. म्हणजे याचा अर्थ ट्विन प्राइम्स 1 ते 25 पर्यंत 3च आहेत. ट्विन प्राइम्स 1 ते 25 पर्यंत 3 आहे. नंतर 26 ते 50 पर्यंत 2 आहेत. नंतर 51 ते 75 पर्यंत 2 पेअर्स आहेत. आणि पुढे 76 ते 100 पर्यंत एकही पेअर ट्विन प्राईम नंबरची नाही आहे. म्हणजे पुढचे जे आहेत ते 0 आहेत पुढचे 25ला. म्हणजे हे उरले किती बघा. म्हणजे ॲक्च्युली 1 to 100 पर्यंत फक्त 7 ट्विन प्राईम नंबरच्या पेअर्स आहेत. फक्त 7 जोड्या आहेत एवढ्या. मग आता सगळे उत्तर लिहिता येतील बघा आपल्याला काय काय विचारले. राईट ऑल द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 51 to 100. 51 to 100 म्हणजे कोणते? एवढे. किती आहे त्याच्यामध्ये? फक्त 2च. ही पहिली पेअर आहे आणि दुसरी पेअर त्याची 71 to 73 ची. 2च फक्त पेअर्स. राईट 5 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. 1 to 50 बघा 1 to 25 पर्यंत 3 आहेत आणि पुढच्या 26 to 50 पर्यंत 2 आहे म्हणजे 5च आहे फक्त. म्हणजे सगळ्या 5 लिहा इथे. पहिली 3 and 5, दुसरी 5 and 7, तिसरी 17 and 19, चौथी 29 and 31 आणि पाचवी 41 and 42. असा जर डाटा तुमच्याकडे कलेक्शन केलेला असेल सेपरेट तर सगळे आन्सर्स लिहिता येतात आणि याचा फायदा तुम्हाला स्कॉलरशिपला आहे. पुढच्या वर्षी जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे तेव्हा याच्यावरती प्रश्न हमखास असतात. तर हा जो काही कन्सेप्ट आहे आत्ताचा तो आणखी चांगला क्लिअर करून घ्या. पुढे विचारलंय विच आर द इव्हन प्राईम नंबर्स. इव्हन प्राईम नंबर्स कोणते कोणते? बरोबर आहे. आता या प्रश्नात मुद्दाम आर वापरलाय, प्रश्न अनेक वचनी वापरलाय. खरं तर आपल्याला माहिती आहे की इव्हन प्राईम नंबर 1 and only फक्त 2 आहे. 2 नंबरचा जो अंक आहे तो फक्त इव्हन प्राईम आहे, बाकी कोणीही नाही. म्हणजे फक्त सिंगल पाहिजे. मग आपण आन्सर केली 2 इज द ओनली वन इव्हन प्राईम नंबर. तो सोडून कोणीही इव्हन नंबर प्राईम नाही. मुद्दाम थोडंसं गोंधळात पाडण्यासाठी अनेक वचनी प्रश्न विचारला आहे. अशा काही गोष्टी खोचक असतात ते लक्षात ठेवत जा. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ओके, नाव सी प्रॅक्टिस सेट 11 फॅक्टोरायझेशन. आपल्याला अवयव पाडायचे आहेत, फॅक्टर्स पाडायचे आहेत की जे प्राईम नंबर्समध्ये फॅक्टर्स असतील. आणखी काही त्याचं डिवाइड करता येणार नाही. मग एक स्टेटमेंट आहे ते लक्षात ठेवा चांगलं. एनी कंपोजिट नंबर कॅन बी रिटर्न ॲज द प्रॉडक्ट ऑफ प्राईम नंबर्स. कुठलाही कंपोजिट नंबर असो तो प्राईम नंबर्समध्ये त्याच्या प्रॉडक्टमध्ये आपल्याला लिहिता येतो. एक्झाम्पल 6 जर घेतला तर 2 into 3, 2 हा पण प्राईम आहे आणि 3 पण
प्राईम आहे आणि ते दोघंही कंपोजिट नाही आहे, असं ते स्टेटमेंट आहे. मग आपल्याला 32चे फॅक्टर्स पाडायचे आहेत. आता फॅक्टर्स पाडताना जी मेथड वापरली जाते ती लक्षात घ्या. व्हर्टिकल मेथड आपण वापरतोय ही 32. मग सर्वात अगोदर 2ने डिवाइड करून बघायचं, कुठलाही असो. आता हा जर इव्हन दिसतोय आपल्याला त्याला 2ने डिवाइड करता येणारच आहे, म्हणजेच 2. मग काय होईल, 2 1 जा 2, 1 रिमेनिंग 12, पुढचा 2 घेतला तर 12, 2 6 जा 12. परत हा पण इव्हन दिसतोय, 2ने डिवाइड करता येईल, 1ला जाणार नाही म्हणजे 0. मग पुढचा अंक म्हणजे 16, म्हणजे 2 8 जा 16. परत 2ने 2 4 जा 8, परत 2ने 2 2 जा 4 आणि 2ला 2 1 जा 2. इथे जे काही आहे 1 आला की आपलं फॅक्टर संपले. म्हणजे याचा अर्थ याचे फॅक्टर्स काय झाले, 32 इज इक्वल टू 1 2 3 4 5. हे तर झाले फॅक्टर्स. हे सगळे प्राईम फॅक्टर आले, याच्यामध्ये कुठेही कंपोजिट नंबर नाहीये. सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड आहे आपल्याकडे 57. पुन्हा तेच, आता 2ने तर काही डिवाइड करता येणार नाही, बरोबर आहे, कारण हा ऑड नंबर आहे. मग 3ने घ्या. मग 3ने सुरुवात केली, 3 1 जा 3, 2 रिमेनिंग 7, 27, 3 9 जा 27. आता हा 19 आहे, याला हा तर प्राईम नंबर आहे, याला फक्त 19नेच डिवाइड करता येतं. मग 19 1 जा 19, संपलं. काय फॅक्टर्स येतील मग, देअरफॉर 57 इक्वल टू 3 इंटू 19. आणखी पुढे थर्ड क्वेश्चन आहे. थर्ड त्याचा मतलब सब दिलाय आपल्याला 23. आता 23 तर हा प्राईम नंबर आहे. प्राईम म्हटला का एक तर त्याला 23नेच डिवाइड करता येईल किंवा 1ने डिवाइड करता येईल. म्हणजे त्याचे फॅक्टर काय झाले, 23 इक्वल टू 23 इंटू 1. याच्यात पण 1 फॅक्टर येऊ शकतो. 1 हा त्याचा फॅक्टर असणारच आहे, इथं पण आपण लिहिले तर, पण त्याची गरज पडत नाही. आपण लिहिताना फक्त एवढंच प्राईम नंबरचे फॅक्टर घेतो. 1 का घेत नाही, का घेणार नाही, तर आपल्याला देताना असं म्हटलंय की प्राईम नंबर्समध्ये फॅक्टर काढा. 1 इज नायदर प्राईम नॉट कंपोजिट, मग तो घ्यायचा नाही. इथे पण तो घेण्याचं कारण नाहीये. म्हणजे काय झालं, फक्त 23चा जो फॅक्टर आहे तो फक्त 23 इंटू 1. पण 1 प्राईम नसल्यामुळे आपण त्याला फॅक्टर्समध्ये या ठिकाणी लिहिणार नाही. प्राईम्स म्हटले, सूचना जी होती त्याप्रमाणे इथे 1 येणार नाही. ओके, पुढचं आता घ्यायचं आपल्याला. हे लिहा तुम्ही, व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल इज 150. 150चे प्राईम फॅक्टर्स आपल्याला काढायचे आहेत. इव्हन नंबर आहे, अगोदर 2ने डिवाइड करा. 150 डिवाइडेड बाय 2, 2 7 जा 14, 1 रिमेनिंग, पुढचा 0 10, 2 5 जा 10. 5 दिसतोय, 5च्या पटीमध्ये आहे, 5ने डिवाइड होईल. 3ने डिवाइड करायचं काही कारण नाही, आता आपल्याला डायरेक्ट दिसतंय ऑलरेडी 5, तर 5ने देऊन टाका. 5 1 जा 5, 2 रिमेनिंग 5, 15, 5 3 जा 15. काहीतरी चुकतंय आपलं, येस, 2 रिमेनिंग 25, 5 जा 25. परत याला 5ने जाईल, 5 3 जा 15, परत याला 3ने जाईल, 3 1 जा 3. म्हणजे फॅक्टर्स काय आले, प्राईम फॅक्टर्स याचे. 150 इज इक्वल टू 2 इंटू 5 इंटू 5 इंटू 3, संपलं. फिफ्थ बघूया, 216. इव्हन नंबर आहे, सर्वात अगोदर 2ने द्या. एक्झाम्पल खूप सोपं आहे, कुठे चूक होते लक्षात घ्या. 2 1 जा 2, इथे 1ला डिवाइड करता येत नाही 2ने, बरोबर आहे. आपण मग काय घेतो, 16, बरोबर आहे. मग 2 8 जा 16 असं आपण लिहून मोकळं होतो. इथेच चूक होते, इथंच चूक होते, कारण 18च्या डबल केलं तर 216 होईल का, नाही, तो 36 होईल, कारण या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे आलं पाहिजे. मग चूक काय झाली, 2 1 जा 2 लिहिलाय, बरोबर आहे. 1ला डिवाइड करता येत नाही 2ने म्हणून 0 घ्या आणि मग पुढचा 6 घ्या, म्हणजे 16, 2 8 जा 16. इथं जर क्लिअर झालं तर चूक होणार नाही. मग आता करा, 108चे डबल 216 होतात, बरोबर आहे. परत हा इव्हन आहे, 2ने डिवाइड करा, 2 5 जा 10, 2 4 जा 8, परत 2ने डिवाइड करा, 2 2 जा 4, 1 रिमेनिंग 14, 2 7 जा 14. आता 2 नंतर याला डिवाइड करायचं असेल तर 3च घ्यावा लागणार आहे. 3 3च्या टेबलमध्ये 3 9 जा 27, 9ला पण 3ने डिवाइड करता येईल, 3 3 जा 9, परत 3 1 जा 3,
संपला. Therefore 216 is equal to 2 into 2 into 2 into 3 into 3 into 3. करा मल्टिप्लिकेशन. 216 येईल. ही चूक करू नका. इथे 18 घेऊ नका. तो 0 लिहा तिथे. 108. लक्षात आलं नसेल तर परत व्हिडिओ रिवाइंड करा, मागे जा, परत एकदा ती स्टेप पहा. 6 नंबर 208. 208 बघा. पहिले इवन नंबर आहे, 2 ने देणार. 2 1 जा 2, 0 ला जाणार नाही म्हणजे 0. आणि मग 8, 2 4 जा 8. अगेन 2 ने, इवन नंबर आहे. 2 5 जा 10, 2 2 जा 4. परत 2 ने, 2 2 जा 4, 1 रिमेनिंग 12, 2 6 जा 12. परत 2 ने, 2 1 जा 2, 2 3 जा 6. 13 तर प्राईम झाला. त्याला फक्त 13 डिवाइड करता येईल. मग 13 1 जा 13. म्हणजे याचे प्राईम फॅक्टर्स काय झाले? 208 इज इक्वल टू 2 into 2 into 2 into 13. या पद्धतीने याचे प्राईम फॅक्टर. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 7 6 5. युनिट प्लेसला 5 आणि 0 असेल तर डायरेक्ट 5 ने डिवाइड करायचं. 2 आणि 3 चेक करत बसायचं नाही. 7 6 5. 5 ने डिवाइड करा. 5 1 जा 5, 2 रिमेनिंग 26, 5 5 जा 25, 1 रिमेनिंग 15, 5 3 जा 15. आता इथे पहिलं 2 ने करत होतो आपण, नंतर 3 ने. मग इथे 3 ने द्या, डिवाइड करा. 3 5 15, 3 1 3. परत 3 ने करा. 3 1 3, 2 उरले, 21 झाले. 3 7 21, 17 हा प्राईम झाला म्हणजे 17 1 17. म्हणजेच काय फॅक्टर आले? 7 6 5 इक्वल टू 5 इंटू 3 इंटू 3 इंटू 17. हे सगळे प्राईम फॅक्टर झाले. 8 नंबरचा क्वेश्चन. 3 4 2. घ्या प्राईम फॅक्टर्स. इवन नंबर आहे, सगळ्यात अगोदर 2 ने डिवाइड करा. 2 1 जा 2, 1 रिमेनिंग पुढचा 4 म्हणजे 14. 2 7 जा 14 आणि 2 1 जा 1. आता इथे या ठिकाणी 17, 2 नंतर कशाने डिवाइड करायचा प्रयत्न करतो आपण? 3. मग 3 5 जा 15, 2 रिमेनिंग 1 21 अँड 3 7 जा 21. परत 3 ने, 3 1 जा 3, 2 रिमेनिंग 27, 3 9 जा 27, 19 तर प्राईम आहे. मग 19 1 जा 19. दॅट इज 342 इज इक्वल टू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 19. दीज आर द प्राईम फॅक्टर्स ऑफ दिस. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ओके, नाउ सी द नेक्स्ट पार्ट. ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर विच इज कॉल्ड एज द GCD और द हायेस्ट कॉमन फॅक्टर विच इज कॉल्ड एज द HCF. म्हणजे थोडक्यात मसावी. मराठीमध्ये विचारलं तर मसावी. मोठ्यात मोठा असा फॅक्टर पाहिजे की जो त्याला डिवाइड करेल. समजा 2 नंबर आपल्याला दिलेत, 24 आणि 32. मग अशी मोठ्यात मोठा नंबर शोधायला समजा 2 घेतला तर 2 ने याला डिवाइड करता येतं. बरोबर आहे. 2 ने डिवाइड केलं तर 12 आन्सर येईल. याला केलं तर 16 येईल. 3 ने करता येईल का? नाही. 5 ने नाही. 4 ने येतं. 6 चौक 24 म्हणजे 4 सक 24 आणि 4 8 32. त्या टेबलमध्ये येतो. म्हणजे 4 ने पण येतं. 5 ने नाही येणार आहे. 6 ने, 6 चौक 24, 6 पंचे 30च होईल. नाही येत. 7 ने येणार नाही. 8 ने, 8 त्रिक 24, 8 चौक 32. 9 ने येणारच नाही. म्हणजे सगळ्यात मोठा कोणता अंक आहे? 2 ने पण जातोय, 4 ने पण जातोय, 6 ने नाही जाणार, मग जातोय 8 ने. बरोबर आहे. मग ह्या तिघांमध्ये सगळ्यात मोठा कोण आहे? 8. मग 8ला म्हणायचं या दोघांचा GCD. या दोघांचा 8 काय झाला? GCD. हे फॅक्टर पाडूनच आपल्याला कन्फर्म करावं लागतं. आपण नंतर एक्झाम्पल सॉल्व करणारच आहे. किंवा त्यालाच म्हणणार HCF. मग आता यासाठी प्रॅक्टिस सेट 11 बघूया आपण. प्रॅक्टिस सेट 11. प्रॅक्टिस सेट 11 मधला पहिला क्वेश्चन आहे, फॅक्टोराइज द नाही ते झाले आपले 11 नाही. आता जो सुरू होतोय तो 12 आहे आपल्याकडे. प्रॅक्टिस सेट 12 आहे. ओके,
मग 12 मध्ये पहिला आहे फाइंड द HCF म्हटलं आहे पहिल्याचा, फाइंड द HCF. ओके, तर पहिला आहे त्यातला क्वेश्चन 25 आणि 40. 25 अँड 40 अगोदर फॅक्टर पाडावे लागतील. 25चे फॅक्टर बघा. 25 म्हणजे 5 ने जाईल डायरेक्ट. 5 5 जा 25, 5 1 जा 5 म्हणजे 25चे फॅक्टर काय आले ते इकडे लिहूया आपण. 25 इक्वल टू 5 इंटू 5. नंतर 40चे फॅक्टर काढूया. 40 सर्वात अगोदर 2 ने डिवाइड करणार आपण. 2 2 जा 4 20, परत 2 ने करणार 2 1 जा 10, परत 2 ने करणार 2 5 जा 10, 5 1 जा 5. मग याचे फॅक्टर घेऊया 40चे. इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 5. मग आता याचा आपल्याला काय काढायचं आहे, HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे. हायेस्ट कॉमन फॅक्टर काढताना असा फॅक्टर शोधायचा की दोघांमध्ये पाहिजे. 2 याच्यात आहे का, नाही. 2 नाही, हा 2 नाही, म्हणजे यापैकी काहीच घेता येत नाही. पण हा 5 आणि हा 5 एक सिंगल हा घेता येईल ना, दोघं म्हणजे 5. आता संपला विषय, दुसरं कुठलंच कॉमन दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की 25 आणि 40 याचा HCF काय आला, फक्त 5. जस्ट सिंगल लिहून घ्या. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 56 अँड 32. 56चे फॅक्टर सुरू करूया. कशाने डिवाइड करणार, पहिलं 2 ने. 2 2 जा 4, 1 रिमेनिंग 16, 2 8 जा 16, परत 2, 2 1 जा 2, 2 4 जा 8, परत 2 ने, 2 7 जा 14, 7ला तर 7नेच डिवाइड करता येईल. फॅक्टर्स काय आले मग, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 7. याचे फॅक्टर 2 ने डिवाइड करा. 2 1 जा 2, 1 आणि 1 रिमेनिंग 2, 12, 2 6 जा 12, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. 5 वेळेस गुणाकार, 1 2 3 4 आणि 5. शोधा. दोघांमध्ये पण आहे असे कॉमन घ्या. घेताना एकच घ्यायचा. समजा ही जोडी आहे, यातला एकच इथं घ्यायचा. परत याच्यापैकी एकच घेतला, परत याच्यापैकी एकच घेतला. आता 7 याच्यात नाही, सोडून द्या, किंवा 2 उरले नाही, संपला. देअरफॉर या दोघांचा HCF काय आला, 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8. लगेच कळतं आपल्याला. 8 7 56, 8 चौक 32. दुसरा कुठलाही मोठ्यात मोठा फॅक्टर नाही आहे की जो दोघांनाही डिवाइड करू शकेल. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 40 60 अँड 75. 40चे फॅक्टर घ्या. 2 ने डिवाइड करणार आपण सुरुवातच. मग 2 2 2 जा 4 20, परत 2 1 जा 2 10, 2 ने डिवाइड करा. 2 5 जा 10 आणि 5 1 जा 5. काय काय फॅक्टर आले, 3 वेळेस 2, 1 2 3 गुणिले 5. 60, परत 2 ने, 2 3 जा 6, 0 तसाच, परत 2 ने, 2 1 जा 2, 1 रिमेनिंग 5, 2 5 जा 10. आता शेवटी 5 आला. शेवटी 5 आला म्हणजेच 5 ने द्यावा लागेल. 5 3 जा 15 आणि 3 1 जा 3. 4 पीस 60. 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3. इकडे सरळ सरळ शेवटी 5 दिसतोय बघा. 0 किंवा 5 असेल तर 5 ने डिवाइड करून टाका. इथेही चाललं असतं डायरेक्ट. 5 ने डिवाइड केलं असतं तरी चाललं असतं, आणखी कमी कमी होत गेलं असतं, पण फॅक्टर तेच आले असते. 5 5 1 जा 5, 2 रिमेनिंग 25, 5 5 जा 25. अगेन परत 5 आला आहे म्हणजे 5 ने, 5 3 15, 3 1 3. 5 मल्टिप्लाइड 5 इंटू 3. आता आपल्याला काढायचं आहे HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर, की ज्याने या तिघांनाही तो डिवाइड करेल, या तिघांनाही तो डिवाइड करेल असा हायेस्ट नंबर. मग तिघांमध्ये कॉमन असणारा नंबर घ्यायचा. तिघांमध्ये मग आता 2 आहे, इथे आहे पण इथे नाही आहे, सोडून द्या, कुठलाच 2 चालणार नाही. 5 घेतला तर 5 इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ओके, हा आहे आणि हा आहे, एकदाच घ्यायचा. बाकीचं कुठलाच तिघांमध्ये सापडत नाहीये. 2 याच्यात आहे पण याच्यात नाहीये. 3 याच्यात आहे पण याच्यात नाहीये, नाही घेता येणार. सिंगल म्हणजे HCF काय आला, फक्त 5. 5 ने 40ला पण डिवाइड करता येईल, 60ला पण आणि 75ला. सो HCF इज 5. ओके, नाउ सी द नेक्स्ट पेयर. 16 अँड 27. अगोदरच 2 ने डिवाइड करणार आपण.
टू 8 जा 16, परत 2 ने 2 4 जा 8, परत 2 ने 2 2 जा 4 आणि सरळ 2 1 जा 2, 4 वेळेस मल्टिप्लिकेशन 1 2 3 and 4 27. 2 ने जाणारच नाही कारण ऑड नंबर आहे म्हणजे 3 नाही, 3 9 जा 27, परत 3 3 जा 9, 3 1 जा 3, 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन 3 into 3 into 3. ओके. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर SCF काय होणार आहे याचा SCF काय होईल आता. ॲक्च्युली दोघांमध्ये एकही कॉमन फॅक्टर सापडत नाही आहे, बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी हायेस्ट कॉमन फॅक्टर या दोघांना डिवाइड करणारा कोणता येईल 1 फक्त. 1नेच आपण 16ला पण डिवाइड करू शकतो आणि 27ला पण. हे एक्झाम्पल एक्सेप्शनल लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये इथला एकही फॅक्टर येत नाही. जर येत नसेल तर मग काही 0 म्हणणार का नाही, 0 असू शकत नाही म्हणजेच वरण घेणार आपण. म्हणून या ठिकाणी फक्त फॅक्टर्स विचारले, प्राईम फॅक्टर्स नाही विचारले. लक्षात ठेवा प्राईम म्हटलं असतं तर 1 प्राईम नाही आहे. इज इट करेक्ट. मग ऑदर्स आले असते पण हे एक्सेप्शनल उदाहरण लक्षात ठेवा. फक्त फॅक्टर म्हटलं आहे म्हणजेच SCF त्यांचा काय येणार आहे 1. राईट डाऊन दिस. ओके नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल 18 32 and 48. प्राईम फॅक्टर्स घेऊया. 2 2 9 जा 18, 3 3 3 जा 9, 3 1 म्हणजे एकचे फॅक्टर आलेच. 2 into 3 into 3 याचे घेऊया. 2 ने डिवाइड 2 1 जा 2, 1 रिमेनिंग 12, 2 6 जा 12, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 1. 5 वेळेसल्या 2 2 2 3 4 and 5. 48 2 ने 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 6 जा 12, 2 3 जा 6 and 3 1 जा 3. 4 8 16 3 48. 4 वेळेस 2 1 2 3 4 and 3. हे झाले यांचे प्राईम फॅक्टर सगळ्यांचे. ओके सगळ्यांचे फॅक्टर झाले. मग आता कॉमन शोधा, तो तिघांमध्ये आला पाहिजे. इथे आहे इथे आहे इथे आहे, एकदाच घ्यायचा. आता बघा 2 इथं उरलेच नाही म्हणजे बाकीचे 2 घ्यायचा प्रश्न येत नाही. इथे 3 आहे पण इथे नाही आहे मग सोडून द्या. याच्यात आहे पण याच्यात नाही म्हणून सोडून द्यायचं. म्हणजे फक्त SCF काय आला 2. राईट डाऊन. ओके नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल 105. युनिट प्लेसला 5 आला आहे. 0 किंवा 5 आला तर डायरेक्ट 5 ने डिवाइड करायचं. 5 2 जा 10, 5 1 जा 5. आता इथे ऑड आहे म्हणजे 3 पासून सुरू करा. 3 7 जा 21 आणि 7 प्राईम आहे. 7 1 जा 7, 5 3 7, 5 3 7. याचे फॅक्टर्स इवन नंबर आहे 2 ने करा. 2 7 जा 14, 1 रिमेनिंग, परत 2 7 जा 14, 7 ने जाईल. 7 1 जा 7, 7 1 जा 7, परत 11 1 जा 11. 2 into 7 into 11. कॉमन काय फक्त जस्ट 7 फक्त एकदाच लिहा म्हणजे यांचा SCF झाला 7. राईट डाऊन. ओके नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल 42 45 48. ओके 2 ने डिवाइड होईल पहिला. 2 2 जा 4 1, 3 ने जाईल. 3 7 जा 21, परत 7 1 जा 7, 2 3 7, 2 3 7. याला डायरेक्ट 5 ने डिवाइड होईल. 5 9 जा 45. इथे 3 ने डिवाइड होईल. 3 3 जा 9, 3 1 जा 3, 5 3 3. इथे 2 ने डिवाइड 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 ने 2 1 जा 2, परत 2 ने 6, परत 2 ने 3 आणि 3 1 जा 3 म्हणजे 4 वेळेस 2. 1 2 3 4 into 3. काय कॉमन दिसतंय फक्त 3. इथे पण आहे इथे पण आहे इथे पण आहे. एकदाच लिहा तिघां मिळून एकदा. आता इथं 7 आहे इकडे नाही. 2 आहे पण इथे नाही इथे आहे. जे तिघांमध्ये जो कॉमन सापडेल तोच घ्यायचा फक्त. मग काय आलं SCF याचा 3. राईट डाऊन. ओके नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल 57 75 102. 57 आहे 2 ने ते डिवाइड होणार नाही. 3 ने ट्राय करूया. 3 1 जा 3, 2 रिमेनिंग, पुढचा 7 27, 3 9 जा 27, 19 प्राईम आहे. 19 1 जा 9,
19, 3 into 19. ओके, इथे शेवटी 5 आला, डायरेक्ट 5 ने. 5 1 जा 5, 2 रिमेनिंग 25, 5 5 जा 15, परत 5 आहे, परत 5 ने, 5 3 जा 15, 3 प्राईम आहे. 5 into 5 into 3, 102, 2 ने जाईल, 2 5 जा 10, 2 1 जा 3 ने देऊन पहा, 3 1 जा 3, 3 1 जा 3, 2 रिमेनिंग 21, 3 7 जा 17 पण प्राईम आहे, 17 1 जा 17. 2 into 3 into 17 HCF. 3 इथे आहे, इथे आहे, इथे आहे. 1 1 1 3. 19 कुठेच नाही, 5 कुठेच नाही, 17 कुठेच नाही, संपला. तिघांचा HCF फक्त 3. राईट ऑन. ओके, नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 56 57. याचा HCF शोधायचं आहे आपल्याला. 2 ने डिवाइड करायचं आहे. 2 2 जा 4, 1 रिमेनिंग 16, 2 8 जा 16, 2 ने 2 1 जा 2 4, परत 2 ने 7, 7 1 जा 7, 2 2 2 into 7. इथे 2 ने जाणार नाही, 3 ने ट्राय करूया. 3 3 1 जा 3, 2 रिमेनिंग 27, 3 9 जा 27, 19 प्राईमच आहे, 19 1 जा 19, 3 into 19. एकही फॅक्टर कॉमन दिसत नाहीये, म्हणजेच काय येईल फक्त याचा कॉमन फॅक्टर 1. 2 तिकडे आहे, इकडे नाही, 7 नाही, 3 तिकडे नाही, 19 तिकडे नाही, संपला. म्हणजे याचा HCF काय आला, फक्त 1. राईट ऑन. Okay, now see the next example. 7 777 115 and 588. ओके, 7 दिसतोय सरळ सरळ, डायरेक्ट 3 4 वगैरे चेक करण्याच्या डायरेक्ट 7 ने देऊन टाकू. 1 जा, आता 3 ने देऊन पाहू. 3 3 जा 9, 2 रिमेनिंग 21, 3 7 जा 21. हा 37 पण प्राईम आहे. 37 into 1, 7 into 3 into 37. याला 5 ने देता येईल, कारण शेवटी 5 आहे. 5 6 जा 13, 15, 5 3 जा 15, 3 ने देऊन बघा. 3 2 जा 6, 3 1 जा 1, परत 3 ने, 3 7 जा 21, 7 प्राईम झाला. 5 into 3 into 3 into 7. इथे इवन नंबर आहे, 2 ने स्टार्ट करा. 2 2 जा 4, 1 रिमेनिंग 18, 2 9 जा 18, 2 4 जा, परत 2 ने, 2 चौक 8, 1 उरला 2 7 14, 7 ने परत, 7 2 14, 7 1 7, परत 7 ने, 7 3 21, 3 1 3, 2 2 7 7 3. आणि याचा HCF येईल आता कॉमन. बघा काय काय दिसतोय. 7 इथे आहे, इथे आहे, इथे आहे, तिघांमध्ये पण आहे, तो 7 घेऊन टाकायचा. ओके, नंतर 3 इथं, इथे, इथे एकदा घेतला. आता 37 कुठेच नाही, 5 इकडे नाही, 7 नाही, संपला विषय, एवढाच फक्त. देअरफॉर HCF इज इक्वल टू 21. या सगळ्यांचा HCF किती आलाय मग, तिघांचा 20. राईट ऑन. ओके, नाव सी द HCF बाय डिव्हिजन मेथड. आता आपण फॅक्टरायझेशन मेथड बघितली, प्राईम फॅक्टर्स काढून आपण डिव्हिजन केलं, हे केलं, HCF काढला. आता आपल्याला HCF काढायचं तो डिव्हिजन मेथडने. ती पण एकदम सोपी आहे. कसं करणार बघा, या बाजूला. मग आता डिवाइड पहिल्यांदा करणार आपण 275 ने, जो कमी असेल त्याने डिवाइड करायचं. मग 2 5 7 जा 1 जा, कारण ते जास्त होतील. मग 275, किती उरले 0, 12 7 गेले 5, इथे किती उरले परत. मग डबल होऊ शकतं याच्यात ना. हां, 27 2 54, 250, 500 नाही होणार, इथे काहीतरी चूक होते आपली. 5, हां, 12 7 गेले 5, इथे 1 गेला, 250. ओके, इथे किती उरले 250. परत पुढची स्टेप जी असणार आहे आपली, इथे इथे आपण डिवाइड करताना काय करणार, मग जे उरले त्याने याला डिवाइड करायचं. म्हणजे पुढची स्टेप काय येते, ओके, नाव सी. आता
आता इथे 250 रिमेनिंग आहे, त्याने याला डिवाइड करायचं 275ला. याचा काय येईल डिव्हिजन 1 फक्त, म्हणजे 251 जा 250, म्हणजे इथे परत रिमेनिंग काय राहिला 25, 5 इथे 2 आणि हा 0. मग परत ह्या 25ने कशाला डिवाइड करणार, या 250ला. 25 1 जा 25 म्हणजे 10, म्हणजे इथे काय आला, जोपर्यंत बाकी 0 येत नाही तोपर्यंत आपण ते फॅक्टरचा विचार करणार आहे. म्हणजे तिथे शेवटचं जे आलं 25, शेवटचं कशाने डिवाइड झालं आणि रिमाइंडर 0 आला 25ने, म्हणून SCF इज इक्वल टू शेवटचा जो डिवाइड आहे तो 25. म्हणजे ह्या दोघांचा SCF 275 आणि 525चा SCF काय आला 25. आता सिम्पलेस्ट फॉर्म काय, तर याने याला डिवाइड करा, 25ने दोघांना डिवाइड करून टाका, 25ने दोघांना डिवाइड करून टाका. काय होईल बघा, 275 अपॉन 525 इक्वल टू सिम्पलेस्ट फॉर्म 25ने डिवाइड करायचं. आता 25चा टेबल आपल्याला येत नसेल तर थोडाफार येतो, काय हरकत नाही. 25, 50, 75, 100, 125, 150, 175. किंवा हे जमत नसेल तर सरळ सरळ फॅक्टर पडून कॅन्सल करता पण येतात. आणखी हे नसेल जमत तर अगोदर 5ने डिवाइड करून टाका. कितीने डिवाइड करा 5ने, काय होईल 25 राहू द्या बाजूला. चला 5ने डिवाइड केलं तर काय होईल 5 5 25, 2 उरले 5 5 25. इथे 5ने जाईल, 5 1 5, परत 2ला जात नाही म्हणून 0, 5 5 25. पुन्हा 5ने जाईल, 5 2 10, 5 1 5, परत इथे 11. आता याच्यापेक्षा कमी तर काय होणार नाही आहे, म्हणजे 11/21 हा सिम्पलेस्ट फॉर्म झाला. येतंय लक्षात, कोणती पण पद्धत वापरा, 5ने केलं तरी चालेल, फक्त मग वर एक एक स्टेप वर जातं हे लक्षात ठेवा. आणि 25चं टेबल आलं तर चांगलीच गोष्ट आहे. 25ने कसं होईल डायरेक्ट 270 अपॉन 525 कसं होईल, 25 1 जा 25, 2 रिमेनिंग, परत 5, 25 1 जा 25. इथे 25 दुने 50, 2 उरले 25, 25 1 25, डायरेक्ट उत्तर आलं. मग त्यासाठी मोठा टेबल पार्ट पाहिजे, नसेल तर ही पद्धत आहेच आपली सोपी, कुठलीही एक पद्धत वापरा. राईट ऑन. Okay, now say the next example. 76 upon 133. 133 याने डिवाइड करा, डबल केलं तर 140 होईल, पुढे जाईल 1 76. 13मधून 6, 3तून जात नाही 13, 13तून 6 गेले 7, 1 देऊन टाकला, परत 13तून 8 गेले 5. पुढच्या याच्यामध्ये हा जो आहे याने याला डिवाइड करा 76ला 57ने, 57 1 जा 57, जात नाही 6मधून 7 म्हणजे 16, 16तून 7 गेले 9, इथे 1 गेला म्हणजे 19. परत आता ह्या 19ने ह्या 57ला डिवाइड करा, 19 3 जा 57, जे उत्तर आलं 0. आणि शेवट रिमाइंडर 0 येताना कशाने डिवाइड केलं होतं आपण 19ने. सो HCF इज इक्वल टू 19, दोघांचा SCF आला 19. आता सिम्पलेस्ट फॉर्म घ्यायचा आहे. सिम्पलेस्ट फॉर्म घेताना 76 अपॉन 133. आता अशा वेळेस आपल्याला जर तो प्राईम फॅक्टर असेल, इथे 2ने डिवाइड करता येणार नाही, 3ने येणार नाही, मग अशा वेळेस आपल्याला 19चं टेबल जर पार्ट असेल तर खूप सोपं होईल. 90चं टेबल बघा, 19 1 जा 19, 19 2 जा 38, 19 3 जा 57, 76, 95. ओके, नसेल तर ॲड करत चला. 19 1 जा 19, 38, 57, 76, 95, 114. आणखी 19 ॲड केला तर 133. आणखी 90 ॲड केला तर पुढचा मिळणार आहे. ओके, या पद्धतीने आपण त्याचं टेबल तयार करू शकतो. आपलं काम भागलं इथपर्यंत ठीक आहे. किती नंबरला आला 19 4 जा 76 आणि 19 1 2 3 4 5 6 7 133 4/7. टेबल पाठ करा. 1 to 30चे टेबल ज्याचे पाठ असेल त्याला काहीही प्रॉब्लेम नाही, कुठलाही एक्झाम्पल येऊ द्या, सहज सोडवता येतं कमी वेळात. मग बाकीच्यांसाठी ते बाकीचे उद्योग करत बसावे लागतात. ओके.
ओके नाव सी 161 अँड 69 याचं आपल्याला काढायचं आहे SCF आणि सिम्पलेस्ट फॉर्म. मग 161ला याने डिवाइड करा, 2ने डिवाइड होईल. 9 दुने 18, 1 6 दुने 12 आणि 1 13. सबस्ट्रॅक्शन करा. 11तून 8 गेले 3, 1 देऊन टाकला आजच्या 2 म्हणजे 23 उरला. ओके मग हा 23 काय करेल परत आता ह्या 138ला डिवाइड करेल. सॉरी 69ला डिवाइड करेल. कशाला डिवाइड करेल 69ला. मग आता 23च्या टेबलमध्ये हा तिसरा येतो डायरेक्ट 69 म्हणजेच 00. SCF आला त्याचा 23. आणि आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म द्यायचं असेल तर काय देऊ शकतो आपण 161 अपॉन 69. 23चं टेबल येत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. काय होईल 23 मिळवले तर 23 दुने 46, 23 त्रिक 69, नंतर 23 चोक 92. ॲड करत चला काही फरक नाही. लक्षात येत नसेल तरी ॲड करणं पटकन आपल्याला जमलं पाहिजे. म्हणजे ह्या 69 आहे त्यातले 3 मिळवले तर 72 आणि 20 92. परत 23 मिळवले तर 95 आणि 20 115. परत 23 मिळवले तर काय होईल 8 3 138. परत 23 मिळवले तर काय होईल 1 ऑलरेडी 41 आणि 61 161. संपलं. इथपर्यंत काम बघतंय आपलं. टेबल पाठ करा चांगली गोष्ट आहे. नाही आलं तर असं करत चला. मग काय होईल इथे 69 किती नंबरला येतोय 3 नंबरला. हा किती नंबरला येतोय 1 2 3 4 5 6 7 7/3. दिस इज सिम्पलेस्ट फॉर्म. दुसरा ऑप्शनच नाही त्याला. तुम्हाला तो टेबल आला पाहिजे. ओके थँक्यू.